पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. सह्याद्रीच्या माथ्यावर पार पडला निसर्ग सोहळा. शेकडोंच्या उपस्थितीत वीज भंडाऱ्यांची उधळण. परंपरा आणि पर्यावरण निसर्ग संवर्धनाचा दिला संदेश. राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र जेजुरी येथून दरवर्षी परंपरेने निघणारी जयाद्री ते सह्याद्री पायी अन्नदान पदयात्रा यंदाही भक्तिभावात पार पडली. श्री संत नागुमाळी यांनी प्रेरित केलेल्या श्री जानाई देवी अन्नदान पदयात्रा पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्री डोंगरकुशीत पाटण खोऱ्यातील सडावागापूर कौदारा परिसरात समुद्र सपाटीपासून सुमारे 1300 मीटर उंच डोंगरमाथ्यावर मंगळवारी दाखल होताच सामुदायिक निसर्गपूजेला प्रारंभ झाला. सुमधुर अशा सनई चौघड्याने या कार्यक्रमाचे सूर संपूर्ण दऱ्याखोऱ्यात घुमत होते. सुमारे 150 किलोमीटर पायी चालत आलेल्या जेजुरीकरांसह पाटण, सातारा, कराड परिसरात स्थानिक भक्त व निसर्गप्रेमींनी डोंगर माथ्यावर भंडारा, गुलाल आणि विविध वृक्षांच्या बिया उधळत पर्यावरण संवर्धनाचा संदेशच दिला. जगातील पर्यावरण अबाधित राहो आणि विश्वाला समृद्ध वैभव लाभो या प्रार्थनेसह निसर्गाला श्रीफळ अर्पण करण्यात आले. शेकडो निसर्गप्रेमी या वनमहोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी पाटणचे युवा भाजप नेते यज्ञसिंह पाटणकर, तारळे युवा कार्यकर्ते ओंकार भस्मे, सह्याद्री सखी मंचच्या साळुंके, राष्ट्रवादी जेजुरी शहर अध्यक्ष रमेश लेंडे, नम्रता निरगुडे, अर्चना क्षीरसागर, नगरसेवक रोहित खुमणे, किसन कुदळे, समीर मोरे उपस्थित होते. श्री जानाई देवी मोफत अन्नदान ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण पालखी सोहळ्यात तसेच निसर्गपूजेच्या ठिकाणी पंचक्रोशीतील डोंगरवासी बांधवांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. डोंगरवासी महिलांना साडी चोळी देऊन सन्मानितही करण्यात आले. जेजुरी ग्रामस्थ, गुरव, पुजारी, वीर, कोळी, गडशी, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट कमिटी सदस्य तसेच संत नागुमाळी यांच्या वंशजांसह समस्त माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दूरदेशी नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला जेजुरकरही यात्रेत सहभागी झाला होता. याप्रसंगी पाटण, कराड आणि तारळे येथील निसर्गप्रेमी, वनविभाग अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वन्यजीव अभ्यासक आणि पक्षीमित्रही यांनी सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसर भक्तिमय आणि निसर्गमय वातावरणाने भारावून गेला होता. पारंपरिक पद्धतीने धार्मिक आरती, वसुंधरेची आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली आणि पालखी सोहळा निवकणे मुक्कामी मूळ स्थानी विसावला आणि 2 दिवसाच्या यात्रेला पुन्हा प्रारंभ झाला. पायी अन्नदान सोहळ्यामध्ये अन्नदान सेवा मंडळाच्या 32 वर्ष पूर्ण होत असून त्यांनी यावेळीही देखील पायी भक्तांचे तसेच स्थानिक रहिवासींचे स्वागत करत मोफत अन्नदान केले. यात जेजुरी नगरसेवक, उद्योजक, संस्था, मंडळे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी हातभार लावत या यात्रेला आनंद द्विगुणित करून दिला. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. जानाई देवी यात्रेसाठी जेजुरीवरून आलेल्या सगळ्या भाविकांचे प्रथमतः मी सर्व पाटण तालुक्या रहिवासींच्या वतीने सगळ्यांचे स्वागत करतो. आज निसर्गपूजेच्या निमित्ताने तिथं येण्याचा योग आला आणि भारतातील पहिलाच निसर्गपूजनेचा कार्यक्रम या ठिकाणी घडतोय. तिथं उपस्थित राहून फार आनंद वाटला आणि समाजात सुद्धा वाटली. असे कार्यक्रम हल्ली काळाची गरज आहे. कारण काय आपण बघतोय की निसर्गचा कोप आपण या ठिकाणी होताना बघतोय आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी एक चांगली विचार आणि चांगली संकल्पना या कार्यक्रमातून सर्व निसर्गप्रेमींना मिळावी आणि असाच कार्यक्रम हा जो गेल्या 250-300 वर्षापासूनची जी परंपरा आहे ही अखंडित चालू राहावी एवढीच इच्छा प्रकट करतो आणि कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देतो. देविदास काशीनाथ कुंभार,
जानाई अन्नदान सेवा मंडळ ट्रस्टचं सदस्य म्हणून काम करत आहे. गेलो 30 वर्षापासून अन्नदान सेवा मोफत पद्धतीने करत आहे. श्री ट्रस्ट नागोमाळी झगडे यांची शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा पुढं चालवित आहे. हे वृक्षारोपण करणे, वसुंधरेला प्रार्थना करणे, आई जानाईला प्रार्थना करून दरवर्षी आम्ही इथं त्यांची भक्तिभावाप्रमाणे प्रार्थना करत आहे की हे वृक्षारोपण करणे, झाडं लावणे, स्वच्छता करणे यासाठी आमचं मंडळ त्याला सक्षम आहे. सर्व सिद्धीचे कारण श्री क्षेत्र जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान तसेच जेजुरीचे ग्रामदैवत श्री जानाई देवी यांची जेजुरी ते निवकणे पायी पदयात्रा दरवर्षीप्रमाणे इथे भरत असते. आज आपण इथे जमलेलो आहोत. तो परिसर आहे कावदरा. इथे जेजुरी देवस्थान ट्रस्ट तसेच जानाई देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने गेली 32 वर्ष मोफत अन्नदानाची पायी पदयात्रा जे करत आहेत त्यांना अन्नदान दिले जाते. तसेच निसर्गाचे आपण काहीतरी देणे लागतो. जसे आपण देवीची पूजा करतो तसेच वसुंधरा ही आपली देवी आहे. म्हणून जह्याद्री ते सह्याद्री या प्रवासामध्ये आपण वसुंधरेचे कर्तव्य बजावण्यासाठी इथे निसर्ग पूजा दरवर्षीप्रमाणे केली जाते आणि निसर्गाला एक मानवंदना इथे दिली जाते. शेवटी संत तुकारामांनी सांगितलेच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि निसर्ग पूजा हे सांप्रदायिक प्रमाणे पारंपरिक हे गेले बहुतेक भरपूर वर्षापासून ही सेवा घडत आहे. हे वारकरी कुळातून सगळ्या समाजाला, ग्रामस्थांना हे नम्र विनंती की सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि भक्तीमध्ये निल्लन व्हावे असे पांडुरंगाचरी आणि आईसाहेबाचरणी प्रार्थना.